पहाटे 4 वाजता आमच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर च्या स्मारकावर तिथं पुतळ्यावर रात्री त्यानं पोलीस प्रशासनाला धरून त्यानं कापड टाकण्यात आलं, लाल कापड टाकण्यात आलं. तर ते आमचा कापड काढण्याचा विरोध आहे. आमचं कापड काढून घ्या हे आमचा विरोध आहे. तोपर्यंत आमचं कापड काढून घेत नाहीत पुणे राजमाता अहिल्यादेवी होळकर त्याच्यावर कापड काढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून पोलीस स्टेशनवरून जाणार नाहीत. आम्ही आयल्या देवीचा पडदा हटल्याशिवाय जाणार नाहीत. आमच्या देवीचा पडदा हटलाच पाहिजे. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. आमच्या देवीला रात्री लाल कपड्याने झाकण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही गपचूप बसला होता तरी पण त्यांनी गर्दी केली. गर्दीमधून येऊन कपडा आमच्या देवीचा कपडा हटला पाहिजे तोच आम्ही इथून हलणार आहे. तोपर्यंत हलणार नाहीत. रात्री आम्ही सगळे थांबला होतात. त्याने आम्हाला पोलिसांनी अजिबात काही ढका लागू दिला नाही. त्यांचे मराठीचे येऊ लागले घोळका आणि भांडणं करू लागले. आमच्या बायाच्या अंगावर येऊ लागले. इकडे पोलिसने इकडे धरू लागल्या तिकडे धरू लागल्या. देवीवर पुन्हा लाल कपडा टाकला ते आम्ही हटविला. पुन्हा डबल दुसरा 4 वाजता धोतर आणून टाकलं. पुन्हा मग बांधून टाकलं आणि आमच्या सगळ्याला गड्याला घेऊन इकडे आले. बायाला प्रत्येक रोडनं शिव्या देऊन जाऊ लागली. आम्ही सकाळपासून आहेत. आम्ही सकाळ 8ला आलात. पुतळ्याची प्रशासनाकडून काल रात्री विटंबना झालेली आहे. पहाटे 4 वाजता आमच्या 30 ते 40 मुलांना तिथून उचलून आणून इथं मधात डांबून ठेवलं आहे. आणि म्हणजे प्रशासन कोणाच्या दबावाला बळी पडायला हे काही कळायला नाही. आमचे माय माऊले आल्यात, हे पायानं आल्यात. 15 किलोमीटर जवळपास 10-12 किलोमीटर पायानं आल्यात. त्यांना वाहनाची सध्या व्यवस्था इतकं म्हणजे हे केलंय. घरी जाऊन धमकावणे, घरी जाऊन शिवीगाळ करणे, आमच्या माणसाला शिवीगाळ करणे, ह्या गोष्टी म्हणजे दडपशाही आहे. हे गोरगरीब मेंढपाळ समाज बांधव आहेत. म्हणजे पुतळ्याची विटंबना म्हणजे फक्त एक 2 महिन्याचा विषय आहे. काम होईपर्यंत त्या जागेवर होता तिथं राहायला पाहिजे. जाणून बुजून झाकून टाकलाय प्रशासकीय अधिकाऱ्याकडून. ह्याची आम्हाला खूप दुःख वाटते. अस्मिता असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पडेगाव येथील सर्व समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर म्हणून मारुती मंदिराच्या समोरच तो पुतळा स्थापन केलेला आहे. आणि त्या पुतळ्याचा वाद मराठा आणि धनगर समाजामध्ये असा मोठ्या प्रमाणात चिघळला गेला. तर मला मराठा बांधवांना विनंती करायची, छत्रपती शिवाजी महाराजांचं राहिलेलं स्वप्न लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांच्या पुतळ्याची तुम्हाला ॲलर्जी व्हायला नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला ज्याप्रमाणे धनगर समाज मानतो आणि त्यांना मोठ्या समाजाने धनगर समाजाने केलं आणि त्यांच्या फौजेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धनगर समाज होता. पण अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. तर मला त्यांना सांगायचंय की राजमाता अहिल्यादेवी होळकरांसाठी तुम्ही जी तुमच्या गावात जागा दिलेली आहे त्या जागेवर बांधकाम चालू आहे. आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं शब्द तिथं दिला होता. आमच्या नेते आले होते समाजातील, सर्वांच्या साक्षीनं शब्द दिला होता धनगर समाजाने किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जागा दिली त्या ठिकाणी आम्ही तो पुतळा बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर स्थलांतरित करू. पण असं न होता मधीच काहीतरी घुसपट काढायचे आणि समाजावर अन्याय करायचा. कालच्या रात्री अचानक तिथं कार्यकर्ते जमले आणि प्रशासनाला बोलून घेतलं आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याची विटंबना करायची ह्या उद्देशाने ग्रामसेवकाला बोलून, तो ग्रामसेवक बडतर्फ झाला पाहिजे. त्या ग्रामसेवकाला बोलून काय अधिकार आहे ग्रामसेवकाला? अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर कपडा टाकण्याचा काय अधिकार आहे? ते बडतर्फ झाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहोत. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर जे प्रशासनाकडून कपडा टाकण्यात आलेला आहे तो काढण्यात आला पाहिजे. तोपर्यंत आमच्या माता माऊली इथं बसतील. रात्री पहाटेच्या सुमारास प्रशासनाकडून धनगर समाजातील बांधवांना तिथून उचलण्यात आलं आणि गंगाखेडला ठाण्यात घेऊन आल्याच्या नंतर गावातील काही समाजकंटक धनगरांच्या घरी जातात आणि माता माऊलीला आमच्या काय म्हणतात,
नेले का नाही तुमचे उचलून? आता कसे करायचे, आता कसं करायचं, अशा पद्धतीची भाषा आहे. हे का कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र? किती जातीवाद वाढवला आहे? ह्याच्या मागे कोण आहे, काय आहे, हे पाहण्याची गरज आहे. तर समाज बांधवांना मी विनंती करतो, जसं आपण 9 महिने ह्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्या बसवल्याच्या नंतर आपण 9 महिने वाट पाहिली, आपण मान सन्मानाने आपल्या जागेवरचं बांधकाम झालं की सर्वांना बोलून, प्रशासनाला बोलून आपण तो पुतळा स्थलांतरित करू. आणि कोणीही प्रशासनाला त्रास होईल किंवा अनेक कोण्या जातीला त्रास होईल असं कोणीही वागू नका. आपल्याला बाबासाहेबांना घटनेमध्ये अधिकार दिलाय, घटनेच्या आधारे आपण भांडू. काय सांगाल या संदर्भात? राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या सर्वांना माहीत आहे, काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष राज्य केलं. 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन राज्य केलं. आज जे 12 ज्योतिर्लिंग असतील, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला, पण असं महापुरुषाबद्दल कोणी वागू नये. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, कुठल्याही महापुरुषाबद्दल स्मारकाला कुठल्याच समाज बांधवांनी विरोध केला नाही पाहिजे. काल जी घटना घडली ती निंदनीय घटना आहे. तात्काळ पुतळा झाकणे ही समाजाला न पटणारी घटना आहे. समाजाच्या भावना आहेत तीव्र, पण आम्ही आज बसून मार्ग त्याच्यावर काढायलो की कायमचा मार्ग मिटला पाहिजे. 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालं न पाहिजे आणि अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक बी झालं पाहिजे. ते स्मारकाचं बांधकाम आज तात्काळ सुरू होईल. त्यामुळं मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये. राजकारण करायला अनेक विषय आहेत, हा भावनेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत, राजमाता अहिल्यादेवी होळकर आपली दैवत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सर्व महापुरुष आपले दैवत आहेत. त्यामुळं याच्या आडून जे जे राजकारण करायलेत ते कोणी का असना, जना शिवीगाळ केली, सोशल मीडियावर काही टाकायलेत, त्या सर्वावर कारवाई होईल. तुम्ही काही काळजी करू नका. याच्यावर सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे. स्वतः काल SP साहेबांशी माझं बोलणं झालं, सकाळी मी कलेक्टर साहेबांना बोललो. आता आम्ही 2 तासपासून मधात बसलेलो आहेत. त्यामुळं विनाकारण यायचं, मी सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. कोण्या विषयाचं भांडवल करायचं मोठा व्हायचा हा विषय नाही. हा समाज बांधवाचा विषय आहे आणि गावाचा विषय आहे. गावात समाज बांधवाला, दोन्ही समाज बांधवाला गुन्ह्या गोविंदांना तिथं राहायचंय, वागायचंय. आम्ही यायचं, भडकायचं, बोलायचं असं कोणीही करू नये. आणि ते विषय आता जवळपास मिटलेला आहे. कारवाई एका साईडनं होणार नाही, कारवाई दोन्ही साईडनं होईल. काय काळजी करू नका, अजिबात तसं होणार. मनामध्ये कुठलीही शंका आणू नका. ज्यांना शिवीगाळ केली त्या सर्व कारवाई होईल, काही काळजी करू नका. पण विनाकारण तेढ निर्माण होईल असं कोणीही वागू नका. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, एवढंच मी सांगतो. आणि अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक लवकरात लवकर आजच त्याचं काम सुरू होईल आणि त्या जागेवर पुतळा सुद्धा हलणार नाही. आम्ही सांगितलंय प्रशासनाला, लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं स्मारकाचं काम पूर्ण होईल आणि चांगलं दोन्ही समाज मिळून अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही जी जागा बांधकाम चालू आहे त्या जागेमध्ये कार्यक्रम होऊन चांगला कार्यक्रम होईल. त्यामुळं विनाकारण बाहेरच्या लोकांनी सुद्धा येऊन त्या गावामध्ये वातावरण गढूळ होईल असं कोणीही काही करू नये. दोन्ही देवस्थान आपल्यासाठी आदरस्थान आहे. धन्यवाद. आता सध्या जे त्याच्यावर पडदा आहे तो पडदा काढण्यात येणार आहे का, काय प्रोसेस? आमची ती चालू आहे प्रोसिजर ती. समाज बांधवाच्या ज्या भावना आहेत त्याच भावनेप्रमाणे आम्ही मधात बसून गावातले जे प्रमुख लोक आहेत आम्ही ते करणार, काही अडचण नाही. जे पुतळा प्रकरण आहे हे कुठला होता वाद, आता पुन्हा रात्रीमधूनच ते उफाळून आलाय, नेमकं काय सांगाल प्रशासन? निश्चितपणे पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या पुतळ्याच्या अनुषंगाने एक किरकोळ वाद मिटला होता, तो मिटलेला आहे. मी पोलीस दलाच्या वतीने असं आपल्या सर्वांना आवाहन करतो की दोन्ही समाजाने संयम पाळावा. नियोजित जागा अहिल्याबाई होळकरच्या पुतळ्यासाठी दिलेली आहे. माझे बांधव त्या पुतळ्याची जडणघडणीसाठी प्रयत्न करत आहेत. आताच चर्चा झालेली आहे आणि लवकरात लवकर हे माझे धनगर बांधव अहिल्याबाईचा देवीचा चांगला एकदम भारदस्त पुतळा त्या ठिकाणी करत आहेत. आणि दोन्ही समाजाला मी पोलीस दलाच्या वतीने विनंती करतो की शांतता ठेवावी आणि लवकरच 31 मेच्या अगोदर यांनी आश्वासन दिलेलं की एक चांगला भव्य देवपुतळा नियोजित जागी आणि कायदेशीररित्या होणार आहे.
या पूर्ण समाजाच्या वतीनं फक्त म्हणणं आहे की तो जो कापड आहे ते कापड उठवण्यात यावं. काय नाही सांगाल? ऐका त्या अनुषंगाने शासनाची त्या पुतळ्याला परमिशन नाहीये, विटंबना होऊ नाहीये. त्या पुतळ्याचं पावित्र्य जपावं म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने कापड झाकून त्याचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधिवत त्यांनी पूजा केलेली आहे आणि ते पुतळा तिथं सुरक्षित आहे. धन्यवाद. तिथंच राहणार आहे. धन्यवाद.